पंढरपूरला विठ्ठल दर्शनाची आसमनी बाळगून वारीसोबत पायदळ निघालेल्या एका युवक वारकऱ्याचा मार्गातच मृत्यू झाला। आता त्याच्यासोबत नक्की काय घडलं पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। स्वप्नील विठ्ठल केचे वय वर्ष 30 असं मृतमुखी पडलेल्या वारकरीचे नाव आहे। अमरावती जिल्ह्यातील संत गुलाबराव महाराज संस्थान भक्तिधाम संस्थानाची पायदळ दिंडी दरवर्षी पंढरपूरला जाते। यावर्षी सुद्धा 25 दिवसांपूर्वी जूनच्या सुरुवातीला शेकडो महिला पुरुष वारकऱ्यांचा समावेश असलेली दिंडी पंढरपूरकरिता रवाना झाली होती। त्यामध्ये करजगाव येथील स्वप्नील विठ्ठल केचे या युवक शेतकरी याचा सुद्धा समावेश होता। हरिनामाचा जप करत ही दिंडी धाराशिव जिल्ह्यातील येरमाडा गावापर्यंत पोहोचली होती। गुरुवारी म्हणजे 26 तारखेला पहाटे 5:30 ते 5:45च्या सुमारास या दिंडीतील वारकरी हरिनामाचा जप करीत असताना पुढील मार्गक्रमणासाठी निघाले। त्यात स्वप्नील केचे याचाही समावेश होता। वारीत सहभागी असलेला स्वप्नील 3 दिवसांपासून तापाने फणफणत होता आणि तो तरी सुद्धा वारकऱ्यांसोबत औषधाच्या काही गोळ्या घेऊन पायदळ चालत होता। त्याच्यातील उत्साह कायम होता। परंतु गुरुवारी पहाटे वारी येरमाडा येथून पुढे मार्गक्रमण करीत असताना स्वप्नीलची प्रकृती बिघडली। त्याचा वाटेतच मृत्यू झाला। त्यामुळे वारीतील सहभागी दोघांनी स्वप्नील केचे याचा मृतदेह घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले। डॉक्टरांनी तपासणी अंतर्गत मृत घोषित केल्यावर त्याचे शवविच्छेदन करून सायंकाळी स्वप्नील केचे याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला।